स्वागत आहे म्हणजे यूट्यूब चॅनल इलर्न आयटीमध्ये. आता जो आपला क्लासचा टर्नर सेकंड इयर थेअरी MCQ मधला क्लास नंबर 11, ज्यात आपण जसं याच्या आधी पण जेवढे काही क्लास सॉल्व करून दिलेला आहे त्याच्यानंतर जे तुमच्या CNCचा सिलेबस आहे, CNCचा सिलेबस स्टार्ट झालेला आहे. तर CNCचा क्लास आहे हा. CNC रिलेटेड पूर्ण क्वेश्चन आणि याच्यानंतर सेकंड इयरचे जेवढे काही व्हिडिओ येतील पूर्ण CNC रिलेटेड क्लासचेच असतील. स्टार्ट करूया आजचा जे आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेअरी MCQ क्लास नंबर 11. तर पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग कोड इज सुटेबल फॉर स्पिंडल रोटेशन इन क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणता कोड स्पिंडलला घड्याळाच्या दिशेने फिरवण्यासाठी योग्य आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये खालीलपैकी कोणता कोडचा वापर केला जातो. स्पिंडलला जर आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचे असेल तर प्रोग्राम कोणता वापरला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे G02, दुसरा ऑप्शन आहे M03, तिसरा ऑप्शन आहे G03 आणि चौथा ऑप्शन आहे M04. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणता कोड स्पिंडलला घड्याळाच्या दिशेने फिरवण्यासाठी योग्य आहे. म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन, ज्याला टेक्निकलमध्ये काय म्हटलं जातं, क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे फॉरवर्ड. तर याच्यासाठी याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर B M03. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय सिम्युलेशन. सिम्युलेशन म्हणजे काय. आता CNC रिलेटेड प्रश्न पूर्ण जे आपण घेत आहे तर CNC मध्ये सिम्युलेशन म्हणजे काय. तर सिम्युलेशन म्हणजे याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे क्रॉस चेकिंग फॉर प्रोग्रामेबल डाटा. म्हणजे जे आपण प्रोग्रामेबल डाटा ॲड करत असतो त्याला क्रॉस चेकिंग करतात. दुसरा ऑप्शन आहे फाइंडिंग आउट द वर्क ऑफसेट व्हॅल्यू. म्हणजे जे जॉबचा ऑफसेट व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला शोधतात. तिसरा ऑप्शन आहे फाइंडिंग आउट द टूल जॉमेट्रिकल व्हॅल्यू. म्हणजे टूल जॉमेट्रिकल व्हॅल्यूला शोधतात. आणि चौथा ऑप्शन आहे एडिटिंग ऑफ रिलेटेड पार्ट प्रोग्राम. म्हणजे जे प्रोग्राम आपण करतो त्या पार्ट प्रोग्रामला एडिटिंगसाठी. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता सिम्युलेशन म्हणजे काय. तर सिम्युलेशन म्हणजे ऑप्शन नंबर A क्रॉस चेकिंग ऑफ प्रोग्रामेबल डाटा. म्हणजे जे आपण प्रोग्राम डाटा तयार करतो, जसं कोणताही जॉब आपल्याला बनवायचा आहे CNC मशीनवर, तर त्यासाठी जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो त्या प्रोग्रामला क्रॉस चेक करण्यासाठी सिम्युलेशनचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय MPG. MPGचा फुल फॉर्म काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर MPGचा फुल फॉर्म काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मॅन्युअल प्रोग्राम ग्राफिक्स, दुसरा ऑप्शन आहे मॅन्युअली पल्स जनरेटर, तिसरा ऑप्शन आहे मॅन्युअली प्रोसिजर टू कॅल्क्युलेट जॉमेट्रिकल व्हॅल्यू आणि चौथा ऑप्शन आहे मॅन्युअली प्रोसिजर द डिजिटल ग्राफिक्स. आता जसं CNCचे जे काही प्रश्न आहे पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश असतात, त्याला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे. तर जे MPGचं फुल फॉर्म आहे, जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता MPGचा फुल फॉर्म म्हणजे काय. तर MPGचा फुल फॉर्म आहे ऑप्शन नंबर B मॅन्युअली पल्स जनरेटर. नेक्स्ट क्वेश्चन, द CNC कीबोर्ड्स हॅव विथ फॉलोइंग कीज. CNC कीबोर्डमध्ये खालील प्रकारचे बटन असतात. म्हणजे जे CNC आहे त्याच्यात डिस्प्ले असतात आणि डिजिटल आपलं जसं आपण मोबाईल यूज करतो पण त्याच प्रकारचे स्क्रीन असतात आणि बटनसुद्धा असतात त्याच्यात. तर CNC मध्ये कोणत्या प्रकारचे बटन असतात हेच विचारलेलं आहे कीबोर्डमध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे अल्फाबेटिक कंट्रोल कीज, दुसरा ऑप्शन आहे अल्फा न्यूमेरिकल कंट्रोल कीज, तिसरा ऑप्शन आहे इलेक्ट्रॉनिक बिल्ट ऑफ CNC कोड आणि चौथा ऑप्शन आहे न्यूमेरिकल डाटा बेस्ड कीज. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे CNC कीबोर्डमध्ये खालील प्रकारचे बटन असतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर B अल्फा न्यूमेरिकल कंट्रोल कीज. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग कमांड द G02 कोड इंडिकेट. खालीलपैकी कोणता कमांड G02 कोड दर्शवतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लिनियर इंटरपोलेशन, दुसरा ऑप्शन आहे सर्क्युलर इंटरपोलेशन क्लॉकवाईज डायरेक्शन, तिसरा ऑप्शन आहे सर्क्युलर इंटरपोलेशन काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन आणि चौथा ऑप्शन आहे क्रॉस सिलेक्शन इंटरपोलेशन. तर जसा प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, खालीलपैकी कोणता कमांड G0 कोड दर्शवतो. म्हणजे
G02चा जे कोड आहे CNC मध्ये वापरला जातो G02, तर या कोडचा मिनिंग काय असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेला होता. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सर्क्युलर इंटरपोलेशन क्लॉकवाइज डायरेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, विच कोड इज सुटेबल फॉर सर्क्युलर इंटरपोलेशन काउंटर क्लॉकवाइज डायरेक्शन. तर याच्या आधीच्या प्रश्नामध्ये क्लॉकवाइज होता आणि या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, काउंटर क्लॉकवाइज. परिपत्रक इंटरपोलेशन काउंटर क्लॉकवाइज म्हणजे उलट दिशेनेसाठी काउंटर क्लॉकवाइजसाठी कोणता कोड योग्य आहे. जसा याच्या आधीच्या प्रश्नामध्ये क्लॉकवाइज डायरेक्शनसाठी कोड होता आणि या प्रश्नामध्ये काउंटर क्लॉकवाइज म्हणजे उलट दिशेने जर आपल्याला फिरवायचे असेल स्पिंडल तर तेव्हा कोणता कोड वापरला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे G01, दुसरा ऑप्शन आहे G02, तिसरा ऑप्शन आहे G03 आणि चौथा ऑप्शन आहे G04. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, जॉबला इंटरपोलेशन काउंटर क्लॉकवाइजसाठी कोणता कोड योग्य आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, G03. नेक्स्ट क्वेश्चन, which code is suitable for tool nose radius compensation at right side. उजव्या बाजूला टूल नोज रेडियस कॉम्पेन्सेशनसाठी कोणता कोड योग्य आहे. तर या जो आपला आजचा क्लास आहे CNC प्रोग्रामचा क्लास आहे पूर्ण. तर याच्यामध्ये जास्त क्वेश्चन आपल्या CNC प्रोग्राम रिलेटेड असतील. तर जसा प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, उजव्या बाजूचा टूल नोज रेडियस कॉम्पेन्सेशनसाठी कोणता कोड योग्य आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे G50, दुसरा ऑप्शन आहे G42, तिसरा ऑप्शन आहे G40 आणि चौथा ऑप्शन आहे G41. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, उजव्या बाजूच्या टूल नोज रेडियस कॉम्पेन्सेशनसाठी कोणता कोड योग्य आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, G42. नेक्स्ट क्वेश्चन, विच G कोड इज सुटेबल फॉर डाटा इनपुट इन मिलीमीटर. मिलीमीटरमध्ये डेटा इनपुटसाठी कोणता G कोड योग्य आहे. जसं जर आपण कोणत्याही जॉबसाठी प्रोग्राम लिहित असतो तर प्रोग्राम लिहित असताना जॉबचं मेजरमेंट गरजेचं असतं. तर मेजरमेंटमध्ये जर आपण मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर हे असे माप आपण वापरत असतो, तर तेव्हा जर आपल्याला मिलीमीटरमध्ये ॲड करायचं असेल डाटा तर कोणता कोडचा वापर केला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे G21, दुसरा ऑप्शन आहे G27, तिसरा ऑप्शन आहे G20 आणि चौथा ऑप्शन आहे G28. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, मिलीमीटरमध्ये डेटा इनपुटसाठी कोणता G कोड योग्य आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, G21. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग एम कोड इज सुटेबल फॉर चक क्लोज. चक बंद करण्यासाठी खालीलपैकी कोणता एम कोड योग्य आहे. जसं आपण लेथ मशीन, जसं CNC लेथ वापरत असेल आणि CNC लेथ मशीनचा जर चक आपल्याला बंद करायचा म्हणजे जे जॉ असतात ते जॉ टाईट करायसाठी कोणता कोडचा वापर केला जातो, कोणता एम कोडचा वापर केला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे M09, दुसरा ऑप्शन आहे M11, तिसरा ऑप्शन आहे M10 आणि चौथा ऑप्शन आहे M13. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे, चक बंद करण्यासाठी खालीलपैकी कोणता एम कोड योग्य आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, M11. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग एम कोड इज सुटेबल फॉर कूलंट पंप 1. जसा CNC मशीनमध्ये जर कूलंट पंप सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणता एम कोड योग्य आहे. जसं CNC मशीन आहे तर कूलंटचा खूप जास्त वापर केला जातो. त्याच्यामध्ये कूलंट पंप ऑन करण्यासाठी कोणता एम कोडचा वापर केला जाते हाच प्रश्नामध्ये विचारलेला होता. तर याचं उत्तर आहे M08. M08 कोडच्या सहाय्याने काय केला जाते, जे CNC मशीनचा जे कूलंट पंप असतात त्या कूलंट पंपला ऑन करण्यासाठी M08 हा कोडचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग कोड इज यूज टू रिवाइंड द प्रोग्राम. प्रोग्राम रिवाइंड करण्यासाठी कोणता कोडचा वापर केला जातो. तर हा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, जे प्रोग्राम असतात त्या प्रोग्रामला रिवाइंड जर आपल्याला करायचं असेल तेव्हा कोणता कोडचा वापर केला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे M38, दुसरा ऑप्शन आहे M30, तिसरा ऑप्शन आहे M39 आणि चौथा ऑप्शन आहे M40. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे,
प्रोग्राम रिवाइंड करण्यासाठी कोणता कोड वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी EM30. नेक्स्ट क्वेश्चन, विच कोड इज सुटेबल फॉर मल्टिपल टर्निंग सायकल इन फानुक CNC कंट्रोल सिस्टम? आता फानुक CNC कंट्रोल सिस्टम हा एक CNC मशीनचा कंट्रोल सिस्टम आहे आणि दुसऱ्या प्रकारचा पण एक कंट्रोल सिस्टम येते. CNC मध्ये दोन प्रकारचे कंट्रोल सिस्टम आहे. या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे फानुक CNC कंट्रोल सिस्टम मध्ये मल्टिपल टर्निंग सायकलसाठी कोणता कोड योग्य आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे G71, दुसरा G92, तिसरा G96, चौथा G94. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे फानुक CNC कंट्रोल सिस्टम मध्ये मल्टिपल टर्निंग सायकलसाठी कोणता कोड योग्य आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए G71. नेक्स्ट क्वेश्चन, विच G कोड इज सुटेबल फॉर थ्रेड कटिंग? जर आपल्याला थ्रेड कट करायचं असेल CNC लेथ मशीनवर तर तेव्हा कोणता G कोडचा वापर केला जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे G30, दुसरा ऑप्शन आहे G32, तिसरा ऑप्शन आहे G34 आणि चौथा ऑप्शन आहे G01. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे थ्रेड कटिंगसाठी कोणता G कोड योग्य आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी G32. नेक्स्ट क्वेश्चन, विच मोड इज यूज टू एडिट द प्रोग्राम? प्रोग्राम एडिट करण्यासाठी कोणता कोड वापरला जातो? जसं आपण प्रोग्राम लिहितो जॉबचा डायग्राम पाहून, तर त्या प्रोग्रामला जर आपल्याला कधी एडिट करायचे असल्यास तर एडिट करण्यासाठी कोणता मोडचा वापर केला जाते CNC मध्ये? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जॉब मोड, दुसरा ऑप्शन आहे एडिट मोड, तिसरा ऑप्शन आहे MDI मोड आणि चौथा ऑप्शन आहे ॲटो मोड. ज्या प्रश्नामध्ये विचारलेला होता प्रोग्राम एडिट करण्यासाठी कोणता मोड वापरला जातो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एडिट मोड. नेक्स्ट क्वेश्चन, विच मोड इज यूज टू मूव द टर्रेट इन मायक्रॉन लेवल? टर्रेटला मायक्रॉन स्तरावर हलवण्यासाठी कोणता मोड वापरला जातो? जे आपला CNC टर्रेट हेड असतात, तर आता टर्रेट हेडला जर मायक्रॉन स्तरावर हलवायचे असेल आपल्याला तर त्यावेळी कोणता मोडचा वापर केला जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲटो मोड, दुसरा ऑप्शन आहे जॉग मोड, तिसरा ऑप्शन आहे MDI मोड आणि चौथा ऑप्शन आहे इन्क्रिमेंटल जॉग मोड. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे टर्रेटला मायक्रॉन स्तरावर हलवण्यासाठी कोणता मोड वापरला जातो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इन्क्रिमेंटल जॉग मोड. नेक्स्ट क्वेश्चन, which mode is used for moving the turret in X and Z direction? टर्रेटला X आणि Z दिशेने हलवण्यासाठी कोणता मोड वापरला जातो? जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जॉग मोड, दुसरा ऑप्शन आहे एडिट मोड, तिसरा ऑप्शन आहे ॲटो मोड आणि चौथा ऑप्शन आहे MDI मोड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे टर्रेटला X आणि Z दिशेने हलवण्यासाठी कोणता मोड वापरला जातो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जॉग मोड. नेक्स्ट क्वेश्चन, विच मोड वी कॅन इनपुट द प्रोग्राम कमांड मॅन्युअली? कोणता मोडमध्ये आपण प्रोग्राम कमांड मॅन्युअली इनपुट करू शकतो? जसं आपल्याला जर मॅन्युअली प्रोग्राम आपल्याला इनपुट करायचा आहे तर तेव्हा आपल्याला कोणता मोड वापरावा हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲटो मोड, दुसरा जॉग मोड, तिसरा MDI मोड आणि चौथा ऑप्शन आहे एडिट मोड. तर प्रश्नामध्ये जे काय विचारलेला होता कोणत्या मोडमध्ये आपण प्रोग्राम कमांड मॅन्युअली इनपुट करू शकतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी MDI मोड. नेक्स्ट क्वेश्चन, MDI म्हणजे काय असतात? मॅन्युअली डाटा इनपुट. याचा फुल फॉर्म आहे MDIचा फुल फॉर्म काय आहे? मॅन्युअली डाटा इनपुट. मॅन्युअली डाटा इनपुटमध्ये आपण मॅन्युअली डाटा त्याच्यामध्ये ॲड करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच मोड द प्रोग्राम विल बी एक्झिक्युटेड कंटिन्युअसली वन ब्लॉक आफ्टर अनदर ब्लॉक? जसा प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे कोणत्या मोडमध्ये प्रोग्राम सतत एक ब्लॉक नंतर दुसरा ब्लॉक अशा पद्धतीने चालवला जातो? जसं मास प्रोडक्शनमध्ये काय असतात एक जॉब झाल्यानंतर की लगेच दुसरा जॉब. तर त्याच रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे कोणत्या मोडमध्ये प्रोग्राम सतत एक ब्लॉक नंतर दुसरा ब्लॉक अशा पद्धतीने चालवला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जॉब मोड, दुसरा ऑप्शन आहे ॲटो मोड,
तिसरा ऑप्शन आहे एडिट मोड आणि चौथा ऑप्शन आहे मॅन्युअल मोड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, कोणत्या मोडमध्ये प्रोग्राम सतत एक ब्लॉक नंतर दुसरा ब्लॉक अशा पद्धतीने चालवला जातो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ऑटो मोड. नेक्स्ट क्वेश्चन, हाउ मेनी वेज सीएनसी मशीन टूल सिस्टम कॅन बी क्लासिफाईड? सीएनसी मशीन टूल सिस्टम किती प्रकारे वर्गीकृत केली जाऊ शकतो? ह्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 2 पद्धतीने, दुसरा ऑप्शन आहे 3, तिसरा ऑप्शन आहे 4 आणि चौथा ऑप्शन आहे 5. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, सीएनसी मशीन टूल सिस्टम किती प्रकारे वर्गीकृत केली जाऊ शकतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 3 प्रकारे. 3 प्रकारे सीएनसी मशीन टूल सिस्टमला आपण वर्गीकृत करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, why in CNC machine tool the part program enter in edit mode into the computer memory? CNC machine tool मध्ये एडिट मोड मध्ये पार्ट प्रोग्राम संगणकाच्या मेमरीमध्ये, कम्प्युटरच्या मेमरीमध्ये का टाकला जातो? हाच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फक्त एकदाच वापरण्यासाठी, दुसरा पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी, तिसरा पुन्हा वापरता येतो पण प्रत्येक वेळी बदल करावा लागतो आणि चौथा ऑप्शन आहे पुन्हा वापर येत नाही. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, सीएनसी मशीन टूलमध्ये एडिट मोडमध्ये पार्ट प्रोग्राम कम्प्युटरच्या मेमरीमध्ये का टाकला जातो? तर ह्याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पुन्हा पुन्हा वापर करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द advantage ऑफ सीएनसी मशीन ओव्हर कन्व्हेन्शनल मशीन? जसं आपलं कन्व्हेन्शनल मशीन म्हणजे जे आपण नॉर्मली ज्या मशीनवर आपण काम करत असतो मॅन्युअली, त्याला कन्व्हेन्शनल मशीन म्हटले जाते. तर या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, कन्व्हेन्शनल मशीनच्या तुलनेत सीएनसी मशीनचा फायदा काय आहे? जे आपण मॅन्युअली मशीन यूज करतो त्याच्या तुलनेत सीएनसी मशीनचा काय फायदा आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे हाय कटिंग स्पीड म्हणजे उच्च कापणारी गती, दुसरा फीडबॅक कंट्रोल, तिसरा हाय फीड आणि चौथा मास प्रोडक्शन म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन. तर जसा प्रश्नामध्ये म्हटलेला आहे, कन्व्हेन्शनल मशीनच्या तुलनेत सीएनसी मशीनचा काय फायदा आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मास प्रोडक्शन म्हणजे काय असते? उत्पादन. बहुउत्पादनासाठी सीएनसी मशीनचा वापर केला जातो. म्हणजे आपल्याला 1-2 पार्ट बनवायचे असेल तर तेव्हा आपण सीएनसी मशीनवर बनवत नाही. जर प्रोडक्शन आपल्याला काढायचं असेल तर त्याच ठिकाणी आपण फक्त सीएनसी मशीनचा वापर करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द ऑपरेशन इन पॉइंट टू पॉइंट सिस्टम यूज्ड? पॉइंट टू पॉइंट सिस्टममध्ये कोणती प्रक्रिया केली जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रिलिंग, दुसरा ऑप्शन आहे पार्टिंग, तिसरा ऑप्शन आहे ग्रूविंग आणि चौथा ऑप्शन आहे फेसिंग. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, पॉइंट टू पॉइंट सिस्टममध्ये कोणती प्रक्रिया केली जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ड्रिलिंग. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फीडबॅक डिव्हाइसेस कॅन सेन्स बोथ स्पीड अँड पोझिशन? खालीलपैकी कोणते फीडबॅक डिव्हाइस वेग आणि स्थान दोन्ही ओळखू शकते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रिसॉल्व्हर, दुसरा टेकोमीटर, तिसरा एन्कोडर आणि चौथा मोटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणते फीडबॅक डिव्हाइस वेग आणि स्थान दोन्ही ओळखू शकते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, एन्कोडर. नेक्स्ट क्वेश्चन, एन्कोडर इज यूज्ड इन सीएनसी मशीन टूल टू सेन्स अँड कंट्रोल. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, सीएनसी मशीन टूलमध्ये एन्कोडरचा वापर काय ओळखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी केला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्पिंडल स्पीड, दुसरा स्पिंडल पोझिशन, तिसरा टेबल पोझिशन, चौथा वर्क पोझिशन. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे, सीएनसी मशीन टूलमध्ये एन्कोडरचा वापर काय ओळखण्यासाठी आणि काय नियंत्रित करण्यासाठी केला जातो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, टेबल पोझिशन म्हणजे टेबलची जे पोझिशन असते त्याची ओळख करण्यासाठी आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी सीएनसी मशीन टूलमध्ये एन्कोडरचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ॲक्सिस इज पॅरलल टू झेड ॲक्सिस? झेड अक्षाचा समांतर कोणता अक्ष असते? हे प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे एक्स ॲक्सिस,
दुसरा स्पिंडल ॲक्सिस, तिसरा टूल ॲक्सिस, चौथा वाय ॲक्सिस. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे झेड ॲक्सिसचा समांतर कोणता ॲक्सिस असतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्पिंडल ॲक्सिस. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडव्हान्टेज ऑफ CNC मशीन. खालीलपैकी कोणता CNC मशीनचा फायदा नाही. म्हणजे हे जे 4 ऑप्शन आहे याच्यापैकी कोणता CNC मशीनचा डिसॲडव्हान्टेज आहे असं म्हटलं तरी चालते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन हायर फ्लेक्झिबिलिटी, दुसरा इम्प्रूव्ह क्वालिटी, तिसरा रेड्यूस स्क्रॅप रेट, चौथा इम्प्रूव्ह स्ट्रेंथ ऑफ द कॉम्पोनंट्स म्हणजे घटकाची वाढलेली ताकद. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता खालीलपैकी कोणता CNC मशीनचा फायदा नाही आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इम्प्रूव्ह स्ट्रेंथ ऑफ द कॉम्पोनंट्स म्हणजे घटकाची वाढलेली ताकद. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ CNC कोड M05 टू डेव्हलप द कमांड. कमांडसाठी M05 CNC कोडचा उपयोग काय आहे. M05चा जो कोड आहे CNC मशीनचा, तर याचा उपयोग काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे द स्पिंडल रोटेशन मस्ट स्टॉप म्हणजे स्पिंडल फिरणे थांबवतो. दुसरा द कटिंग टूल मस्ट बी चेंज म्हणजे कटिंग टूलला बदलतो. तिसरा टूल रिटर्न्स फ्रॉम रेफरन्स पॉईंट टू वर्कप्लेस म्हणजे टूल रेफरन्स पॉईंटपासून वर्कपीसकडे परत येतो. आणि चौथा ऑप्शन आहे रिवाइंड द प्रोग्राम वन्स अगेन म्हणजे प्रोग्राम पुन्हा रिवाइंड करतो. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता कमांडसाठी M05 कमांडसाठी CNC कोडचा उपयोग काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए द स्पिंडल रोटेशन मस्ट स्टॉप म्हणजे जे आपण मशीनवर काम करत असतो स्पिंडलला फिरवत असतो त्या स्पिंडलला थांबवण्यासाठी जो M0 कोडचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच M कोड इज यूज टू ॲक्टिव्ह कूलंट पंप इन CNC मशीन. CNC मशीनमध्ये कूलंट पंपला ऑन करण्यासाठी कोणता कोडचा वापर केला जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे M01, दुसरा ऑप्शन आहे M06, तिसरा ऑप्शन आहे M08, चौथा ऑप्शन आहे M09. तर जसं प्रश्नामध्ये काय विचारलेला होता CNC मशीनमध्ये कूलंट पंप सुरू करण्यासाठी कोणता M कोडचा वापर केला जातो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी M08. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग कोड इज यूज टू स्विच ऑफ द कूलंट पंप. कूलंट पंपला बंद करण्यासाठी खालीलपैकी कोणता कोड वापरतो. जसं याच्या आधीच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेला होता कूलंट पंपला ऑन करण्यासाठी कोणता कोड होता आणि या प्रश्नामध्ये विचारलेलं कूलंट पंपला ऑफ करण्यासाठी कोणता कोड वापरला जातो CNC मशीनमध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे M07, दुसरा ऑप्शन आहे M08, तिसरा ऑप्शन आहे M09, चौथा ऑप्शन आहे M30. तर प्रश्नामध्ये जे म्हटलेलं आहे कूलंट पंप बंद करण्यासाठी खालीलपैकी कोणता कोड वापरला जातो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी M09. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ G00 टू ॲक्टिवेट द कमांड. G00 कोडचा वापर कोणती क्रिया सक्रिय करण्यासाठी केला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लिनियर इंटरपोलेशन, दुसरा रॅपिड ट्रॅव्हर्स, तिसरा टूल रिटर्न फ्रॉम रेफरन्स पॉईंट म्हणजे टूल रेफरन्स पॉईंटपासून परत येतो आणि चौथा रिटर्न टू रेफरन्स पॉईंट म्हणजे रेफरन्स पॉईंटपर्यंत परत येतात. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता G00 जो एक कोड आहे त्या कोडचा वापर कोणती क्रिया सक्रिय करण्यासाठी केला जातो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रॅपिड ट्रॅव्हर्स. तर आपला जे क्लास होता आजच्या टर्नर सेकंड इयर थेरी MCQ मधला क्लास नंबर 11 इंग्लिश टू मराठीमध्ये. तर याच्यामध्ये आजचा जे आपला मॉड्यूल होता तर मॉड्यूल वाईज जर म्हटलं आपण तर CNC पार्ट प्रोग्रामिंग हा मॉड्यूलचे नाव आहे. याच्यामध्ये फक्त आपण प्रोग्रामबद्दलच पूर्ण प्रश्न घेतलेला आहे. तर या मॉड्यूलचा अजून एक क्लास आहे जसा 31 पासून क्वेश्चन स्टार्ट होणार आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ आपण. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. जर PDF ची गरज असेल तर PDF व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा आपल्याला PDF भेटून जातील.